तुम्हाला जर का राजसाहेबांना भेटायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे मित्रांनो। कसं राजसाहेबांना भेटता येईल, कसं भेटू शकता आणि काय गोष्टी असतात, काय प्रोसेस असू शकते, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मला आज तुमच्याशी बोलायचं आहे। कारण मी स्वतः काल राजसाहेबांना भेटायला गेलो होतो आणि भरपूर कमेंट्स मला आल्या की मला पण राजसाहेबांना भेटायचं आहे। मला काही जण बोलले अरे तुझं नशीब चांगलं आहे, तू राजसाहेबांना भेटला। पण त्या व्हिडिओमध्ये जर का तुम्ही पाहिलं तर मी राजसाहेबांच्या समोर नव्हतो, मी राजसाहेबांना भेटलो नाही, मी व्हिडिओ फक्त काढला होता आणि त्याचमुळे फक्त शिवतीर्थावर जाऊन राजसाहेबांना पाहिलं मी। आणि मी तुम्हाला खरं सांगतोय, आज मला पहिल्यांदा असं वाटतं कुठला तरी एक माणूस मी जो पाहिला असेल आणि त्याचा ओरा जे त्याला पाहणं म्हणजे राजसाहेबांना म्हणजे खरंच मी ते शब्दात सांगू शकत नाही। काय तो आवाज, काय ती पर्सनॅलिटी आणि काय ती गोष्ट आहे त्यांच्यामध्ये ना, खरंच ती मन मोहून टाकते। मला असं वाटतं आजपर्यंत त्यांच्या पक्षामध्ये कुठलाही कार्यकर्ता असेल, कुठलाही नेता असेल, कार्यकर्ता तर त्यांच्या बोलण्यावरूनच खुश होतो, पण कुठलाही नेता असेल जो आजपर्यंत त्यांच्याबरोबर टिकून आहे तो त्यांच्या ओऱ्यामुळे, आजूबाजूचा जो त्यांचा एक बोलतात ना काय तो आहे ना यार, सॉलिड आहे। म्हणजे जी काही गोष्ट आहे त्यांच्यामध्ये ना, खरं निसर्ग आणि दैवी शक्ती त्यांच्यामध्ये काय ती टाकलेली आहे। आणि त्यामुळे मित्रांनो मी व्हिडिओ काढत होतो, आमच्या खरं तर काल वाढदिवस होता आमच्या गोरेगावचे विभागाध्यक्ष सन्माननीय वीरेंद्र जाधव साहेब, त्यांचा 50वा वाढदिवस होता। त्यामुळे मी त्यांच्यासोबत असतोच नेहमी आणि म्हणून त्यांनी मला अचानक फोन केला, बोलले की कुणाला जायचं आहे। मी तयार नव्हतो, मी पटपट मी काल तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर बघा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक टाकतो, वर बेल आयकॉनवर पण तुम्हाला दिसत असेल, तुम्ही हा ब्लॉग पण बघा। अचानक त्यांनी मला सांगितलं, मी गेलो आणि मनामध्ये खूप एक्साइटेडपणा होता, मनाशी बाळगून गेलो होतो की राजसाहेबांबरोबर फोटो काढणार नाही। ही गोष्ट मी का तुम्हाला सांगतो मी पुढे सांगेल आणि पुढे ह्या पण गोष्टी सांगणार की राजसाहेबांना कसं तुम्ही भेटू शकता किंवा काय त्या सगळ्या गोष्टी। पण मला ह्या आधी तुम्हाला आहे ना जो अनुभव आला ना मला, तो तुम्हाला सांगायचा आहे। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील मित्रांनो। मग मी गेलो आणि मला ठरवलं होतं की राजसाहेबांबरोबर फोटो नाही काढायचा आहे, कारण माझं आहे ना कसं आहे, मला असं आहे ना, मी आज भरपूर मराठी चित्रपट एडिट केलेत असिस्टंट म्हणून, एक दोन मराठी स्वतः पण एडिट केलेले। तुम्हाला जर का माझी ओळख माहिती नसेल तर मी 2 चित्रपटामध्ये अभिनय देखील केलेला आहे, मेमरी कार्ड असेल, लव लफडे असेल, मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पाहू शकता। पण एक अभिनेता कुठलाही माझ्यासमोर आला, मी कुठल्याही अभिनेताबरोबर फोटो काढत नाही जोपर्यंत तो मला ओळखत नाही। म्हणजे आता समजा एखादा गौरव मोरे, हास्य म्हणतो, तो माझा चांगला मित्र आहे, तर त्याबरोबर मी फोटो काढला, मी स्वतः त्याला बोलतो गौरव फोटो काढायचा, आपण फोटो काढतो। मी राजसाहेबांबरोबर फोटो काढायचा नाही असं ठरवलं होतं का, कारण जोपर्यंत मला सन्माननीय राजसाहेब ठाकरे स्वतः ओळखत नाही नावाने, माझं एक असं मनाशी मी बाळगून ठेवलं आहे, तोपर्यंत फोटो काढायचा नाही। कारण फोटो जर का काढला, सगळेच फोटो काढतात, उद्या मला कोणी विचारलं अरे फक्त फोटोच काढला, तुला ओळखतात, काय उत्तर देणार? तर मला असं वाटतं, मला पर्सनली माझी अशी इच्छा आहे की मला तो असाच फक्त फोटो नाही काढायचा, उभा राहायला फोटो काढला, मला एक अशी एक राजसाहेबांबरोबर ती भेट करायची आहे ना, कदाचित ती आयुष्यात पुढे होईल देखील, माझं ते स्वप्न आहे, ते कधीही पूर्ण होईल। पण तो जो ओरा आहे राजसाहेबांच्या आजूबाजूचा, तो मी तेवढा जवळ जाऊन नाही आजमवला, एक मी 10 फूट अंतरावर असेल। ह्याच्या आधी राजसाहेबांच्या वाढदिवसाविषयी एकदा भेटायला गेलो होतो, तेव्हा मी 1-2 फुटावरून त्यांना पाहिलं असेल। पण मित्रांनो तो जो ओरा, खरंच मला सतत तो ओरा फक्त आजमवण्यासाठी मी राजसाहेबांना भेटत असतो, फक्त त्यांच्या जवळ जात असतो, कधी फोटो काढत नाही। मला फोटो काढायचा आहे, नक्की ती वेळ येईल, पुढे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो कसं राजसाहेबांना तुम्ही भेटू शकता। मूळ विषयावर येऊयात आपण। पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्या प्रभागात राहता, ज्या विभागात राहता, तिकडचे विभागाध्यक्ष, शाखा अध्यक्ष यांना तुम्ही संपर्क करू शकता की मला राजसाहेबांना भेटायचं आहे। पण आता समजा तुम्ही एक सामान्य व्यक्ती म्हणून तुम्हाला भेटायचं जाऊन, तर तुम्ही घंटा भेटू शकत नाही, मी तुम्हाला सांगतो। पण तरी पण तुमच्यामध्ये काहीतरी गोष्ट असेल, काही असेल तर तुम्ही भेटू शकता। कशा माध्यमातून तुम्हाला सांगतो बघा, एखाद्या शाखा अध्यक्षाला तुम्ही सांगितलं की राजसाहेबांपर्यंत मला ही एक गोष्ट पोचवायची जी मनसे पक्षासाठी फायदेशीर असेल, मनसेतल्या लोकांसाठी काहीतरी असेल विषय, तर राजसाहेबांच्या पहिला तुम्ही शाखा अध्यक्षांना सांगू शकता, ते विभागाध्यक्षांना सांगतात। मग तो मुद्दा काहीतरी राजसाहेबांसमोर मांडणारा योग्य असा मुद्दा असेल किंवा ती गोष्ट असेल तर त्यांना संपर्क केला जातो त्यांच्या PA द्वारा आणि मग ती अपॉइंटमेंट फिक्स होते आणि राजसाहेबांना आपण भेटतो। किंवा दुसरा ऑप्शन असा आहे, तुम्ही जर का सोशल मीडिया यूज करत असाल, मग त्यांचा फेसबुक, ट्विटर वगैरे असेल, त्याला तुम्ही टॅग करू शकता, पण त्यात शक्यता कमी आहे ते पाहणं, म्हणजे कारण ते सोशल मीडिया टीम त्यांची वेगळी असते आणि त्यामुळे ते कधी पाहिलं नाही पाहिलं ते जर तुम्ही म्हणजे बोलतात त्याच्यामध्ये 10% चान्स आहे फक्त। पण मित्रांनो त्यात विषय पाहिला जातो की तुम्हाला कुठल्या विषयासाठी भेटायचं आहे, तुम्हाला फक्त एक अशीच भेट घ्यायची आहे सदिच्छा, तर ते मला असं वाटतं 2-3% शक्य आहे। ते शक्य काय आहे, जर का तुम्ही कार्यकर्ता असाल, जर का तुम्ही कुठल्या पदाला बांधील असाल तर शक्य आहे। आता तुम्ही माझं उदाहरण घ्या, आज 6 महिने झालं मी राजसाहेबांबद्दल बोलतोय
आज जवळजवळ नाही बोललं तरी ॲक्रॉस 50 लाख लोकांनी माझा व्हिडिओ पाहिले असतील आत्तापर्यंत. 50 लाख हा आकडा मी तुम्हाला सांगतोय. आज माझे 42,000 सबस्क्रायबर आहे, पण 50 लाख मराठी लोकांनी माझे व्हिडिओ पाहिले 6 महिन्यात. त्या 50 लाखांमध्ये मी कधी कधी विचार करतो, पक्षामधला कुठला तरी असा एक नेता असेल, पक्षामधला कुठला तरी असा व्यक्ती असेल जो माझा व्हिडिओ पाहिला असेल, ज्यांना वाटत असेल की नाही हा मुलगा जो आहे तो राजसाहेबांबद्दल चांगलं सांगतो, राजसाहेबांसाठी बोलतो. आणि असे बरेच कमी काय आहेच नाही, कोण 2-3 जणच आहेत फक्त जे राजसाहेबांबद्दल चांगलं बोलतात मराठीमध्ये. आणि त्याच्यामुळे त्यांना का माझ्या मनात असा विचार होता, त्यांना का असं वाटलं नसेल की नाही ह्या मुलाला अमित साहेबांपर्यंत तरी पोचवायला पाहिजे. नाही, कधीच नाही वाटलं कोणाला. आणि त्याचमुळे मित्रांनो कुठेतरी असं मनात वाटतं कधी कधी की आपण ज्या व्यक्तीसाठी बोलतो त्या व्यक्तीपर्यंत आपली गोष्ट पोचते का, तर नाहीच पोचली. मला तर वाटतं मला 1-2 जणांकडून कळलं अमित साहेब माझे व्हिडिओ बघतात कधी कधी, असं मला कळलं आहे. आता ते खरं किती खोटं किती माहिती नाही, पण मित्रांनो मी मनापासून सांगतो ना की जे मनापासून कळकळीने बनवतो. आणि 1-2 जणांनी मला प्रश्न पण केला की अरे तू राज ठाकरे काय करतो, तुला काय ते पर्सनली ओळखतात. तर ही गोष्ट माझ्या मनामध्ये ना हे झाली, मला हर्ट झालं मला एक की अरे काय 6 महिने झालं मी त्याच व्यक्तीबद्दल बोलतोय, त्याच माणसाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतोय, पण आजपर्यंत त्या व्यक्तीला कधीच भेटण्याची एक माझी हे नाही झाली, भेट नाही झाली. किंवा अमित साहेब असतील त्यांच्यापर्यंत माझी कधी भेट नाही झाली. ह्या गोष्टी मला असं वाटतं मी स्वतः प्रयत्न केले नाहीत की काय झालं पाहिजे, ह्या गोष्टी त्या राहिल्या बाजूला. मी तुम्हाला सांगतो एक सामान्य, कारण भरपूर कमेंट मला केली होती सगळ्यांनी की आम्हाला भेटायचं पण तो वेळ येत नाही, ती काळ येत नाही आणि ते त्या गोष्टी आम्हाला भेटायला नाही हे होत आहे सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं मित्रांनो तुम्ही विचार करा, मी एवढं बोलतोय सोशल मीडियाद्वारे, मला असं वाटतं माझा चेहरा तरी बऱ्याच लोकांच्या लक्षात असेल, पण तरी आजपर्यंत कोण मला ओळखत पण नसतात किंवा कोण काय बोलत नसतात. मी त्यांना जेव्हा 1-2 जण भेटलेत नेते पदाधिकारी, त्यांना मी जेव्हा सांगितलं मी तोच आहे, तेव्हा त्यांना कळलं की हा कानी जाऊन ते तो विषय राहिला बाजूला, त्याच्यावर पण सविस्तर कधी बोललेलेस. मित्रांनो राजसाहेबांना भेटायचं, आता ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला. मी राजसाहेबांना आजपर्यंत भेटलो नाही, तर तुम्ही एक सामान्य व्यक्ती म्हणून कसे भेटू शकता. खरंच मला तुमच्या जागी एकदा मी उभा राहून काल विचार केला आणि मला कीव आली की साला राजसाहेबांचे एवढे चाहते आहेत, एवढं त्यांच्यावर प्रेम करतात, पण त्यांना एकदा एक फोटो राजसाहेबांबरोबर भेटला तरी पण त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती, पण ती पण त्यांना भेटत नाही, त्यांना मिळत नाही, राजसाहेबांना ते भेटण्याची संधी मिळत नाही. तर मला असं वाटतं मी पर्सनली एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही कोणीही जर का नेते असतील, पदाधिकारी असतील मनसेचे किंवा कोणी असाल टीममधले, सामान्य माणूस राजसाहेबांना कसा भेटू शकतो, किंवा काही गोष्टी असतात जे मला आता भरपूर मेसेज येतात मला राजसाहेबांना भेटायचा हा विषय आहे. आता मी त्यांना कसं सांगू, अरे बाबा मीच नाही भेटू शकत, मी तुला कसं भेटू. मी फक्त एक माझ्या मनामध्ये मराठीबद्दल प्रेम आहे, राजसाहेबांना प्रेम आहे, तेच राजसाहेब जे बोलतात त्या गोष्टी मला पटतात, ते मी तुमच्यासमोर मांडतो. आणि त्याचमुळे बऱ्याच जणांना वाटतं मी मनसेचा आहे. मी मनसेचा माझं कुठलं पद नाही आहे की मी कुठल्या पदावर नाही. मी कुठल्या पदावर असतो काय असतो तर मी नक्कीच राजसाहेबांना जाऊन भेटलो असतो आणि ती माझी बोलतात ना शक्यता अजून वाढली असती, पण मी कुठल्या पदावर नाही, तर त्यामुळे मी भेटू शकत नाही. काल आमचे वीरेंद्र जाधव म्हणून विभाग अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत पण मी तेवढं असं काय बोलत नाही, कारण आपली स्वतः इज्जत कशाला डाऊन करायची, मला त्यांना भेटवा म्हणून गरज नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा काळ येईल तेव्हा नक्कीच भेट होईल, आणि अशीच भेट नको आहे. आणि त्याचमुळे आपण फक्त जाऊन फोटो काढायचा ते बरं नव्हे. मला असं वाटतं राजसाहेब स्वतः कलाकार आहेत, अमित साहेब स्वतः कलाकारांची खूप रिस्पेक्ट करतात, आणि त्याचमुळे आजपर्यंत जे मी राजसाहेबांबद्दल चांगल्या गोष्टी सांगत आलो आहे, मनसेला जो पाठिंबा देत आलो आहे, कुठेतरी मला असं वाटतं कुठले तरी पक्षाचे नेते असतील, पदाधिकारी असतील, त्यांनी स्वतः पुढे येऊन असं बोललं पाहिजे की बाबा रे तू करतोयस ते चांगलं. आज भेटतात मला भरपूर लोक बोलतात, पण मला कधी कधी खरंच असं वाटतं की यार जर का व्हिडिओ एवढा पोचतोय तर कोण बोलवत का नाही. आता ही गोष्ट बघा, भरपूर विभागाध्यक्ष असेल, शाखाध्यक्ष असतील, हे स्वतः त्यांना भेटायचं असतं, ते कुत्रासारखे नुसतं हे करतात, बोलतात ना अरे राज ठाकरेंच्या घरी जायचं, हां मी येतो. अरे असं होतं, लिटरली होतं प्रत्येक विभागामध्ये, आणि तिथे 10 वेळा ते लोक जातात, पण एक मनसैनिक जो असतो ना साधा, त्याला आहे ना एकदा पण जायला मिळत नाही. मित्रांनो ही गोष्ट जी आहे ना खरंच काळजाला लागते, कारण 10 वेळा तुम्ही बघाल ना, एखादा माणूस असतो तरी 10, 15 फोटो काढले असतात राजसाहेबांबद्दल बरोबर, पण एखाद्या सामान्य मनसैनिकाला आपण राजसाहेबांपर्यंत पोहोचू, तो मग कुठेतरी त्या उत्साहाने कुठेतरी प्रभागात काम करेल, विभागात काम करेल. अशी कुठलीच गोष्ट नाही आहे किंवा मनसेमध्ये असा कुठला स्त्रोत्र नाही आहे की आज मनसैनिक फक्त राजसाहेबांची एक भेट जरी झाली तरी पण खूप चांगलं काम करू शकतात. आणि मला असं वाटतं राजसाहेबांनी त्यासाठी काहीतरी करावं.
एका साध्या मनसैनिकांपर्यंत पोहोचणं, ह्याच्यासाठी राजसाहेबांनी काहीतरी करावं, ही माझी खरंच कळकळीची विनंती आहे. कुठल्याही नेते असतील, कुठलाही कोण असेल, माझा व्हिडिओ पाहत असेल, माझी खरंच विनंती आहे, तुम्ही त्यांच्यासाठी एक वेळ द्यावा, त्यांच्यासाठी एक वेळ ठेवा. बरे आपण नाही आता जाऊन त्या गोष्टी, मला अंतर्गत विषय असेल त्यांचे काय तर माहीत नाही, पण मित्रांनो खरंच दुःख वाटतं, त्यासाठी बोलतोय मी. कारण माझं सोडा हो, पण जे छोटे छोटे मनसैनिक असतात खरंच आहेत, ते ज्यांना भेटायचं असतं त्यांना भेटू शकत नाही. आज समजा ना, जावा तुम्ही शिवतीर्थाच्या खाली आणि बोला मला आज जायचं आहे राजसाहेबांना भेटायला, कोण तू असं विचारतील. आणि असं नाही की राजसाहेबांबद्दल, सगळ्याच नेत्यांबद्दल ती आहे, कारण त्यांची सेफ्टी असते, सगळ्या गोष्टी असतात. पण एखाद्या विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष थ्रू तरी भेटायला यावं, अशी एक वेळ मला असं वाटतं राजसाहेबांनी द्यावी, किंवा मग अमित साहेबांनी द्यावे. कारण अमित साहेब भेटतातच प्रत्येकाला, पण त्यात पण आता अमित साहेब दौऱ्यावर असतात, नेते आहेत, तर त्याच्यामुळे फिरत असतात. काही जणांची भेट होते, काहींची नाही होत. आणि त्याचमुळे मित्रांनो मला असं वाटतं कुठेतरी हे एक शेड्यूल मनसेने केलं पाहिजे, त्याचा कुठेतरी फायदा होऊ शकतो. आणि सोशल मीडिया मनसेची खूपच ढासळलेली आहे. मला कधी कधी वाटतं, कधीतरी जाऊन बोलावं की मनसेची सोशल मीडिया खूप ढासळलेली आहे, भरपूर चांगली आहे, पण कोणी एकजूट नाही आहे. आणि त्याचमुळे कुठेतरी मला कधी कधी वाटतं अमित साहेबांना भेटावं किंवा राजसाहेबांना भेटावं आणि हे सगळं सांगावं विषय, की मनसेची सोशल मीडिया जी आहे ती आहे, पण एक तिकडे एक इकडे एक इकडे. आता मी कुठे कुठे कॉन्टॅक्टमध्ये येतोय, दोन तीन असे लोकांच्या, आणि आम्ही टीम म्हणून एकत्र आहोत. पण ते मित्रांनो एकत्र आणण्याचं काम हे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि अमित साहेब ठाकरे यांचंच आहे. आता सोशल मीडियाला कोण आहे मनसेचं माहीत नाही मला, पण ते कितपत म्हणजे बोलतात ना, राजसाहेब आणि अमित साहेब ज्या पोटतिडकीने काम करतात, त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोजकेच आहेत जेवढे पोटतिडकीने काम करतात. आणि त्याचमुळे तुम्ही सामान्य म्हणून एखाद्या विभागाध्यक्ष, शाखाध्यक्षाकडे गेला, बोला मला राजसाहेबांना भेटायचा हा विषय, ठीक आहे सांगतो, ठीक आहे बोलतो, ठीक आहे करू, हेच असे उत्तरं मिळतात. आणि त्याचमुळे हे का अशी उत्तरं मिळतात, कदाचित वरून पण असं असेल की बाबा रे काय या छोट्या गोष्टीसाठी कशाला हे करतो, असं पण असू शकतं, मला माहीत नाही. राजसाहेब कधी असे बोलत असतील का नसतील माहीत नाही, त्याच्यामुळे हे घाबरतात का पदाधिकारी. पण मला असं वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी, आज भरपूर लोक आहेत जे मला त्यांनी मेसेज पण केले, मी भरपूर मेल केले, भरपूर पत्र पाठवले, पण त्यांचं काही उत्तर नाही आलं. हे खरंच जर का असं असेल ना, तर त्याच्याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे राजसाहेबांनी, असं मला वाटतं. आणि भरपूर लोक अशी आहेत ज्यांना राजसाहेबांना भेटायचे, आणि भले ते अडाणी असतील आणि त्यांचे प्लॅन किती पांचट असतील, पण ऐकायला काय जाते. आणि कसं असतं ना, आज माझ्या कामावरचं उदाहरण, तर व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो, पण ह्या भावना समजा. माझ्या कामावरचं उदाहरण, एक आमचे जे बॉस आहेत त्यांचे जे असिस्टंट आहेत, एखादी स्क्रिप्ट आली ना की ती पहिला ते असिस्टंट बघायचे, आणि ती स्क्रिप्ट असिस्टंट बघून हे करायचे, बाद नाही, चांगली नाही. आणि ती स्क्रिप्ट तोच डिरेक्टर आमच्या सरांना डायरेक्ट पाठवायचा. ते बोलले अरे काय मस्त आहे रे, एक उदाहरण घ्या. आणि मग तो बोलचा हा पण मी तुझ्या असिस्टंटला पाठवलं, त्याला आवडली नाही. तो काय बोलतो, मग ते आमचे सर आमच्या असिस्टंटवर भडकायचे. मग असिस्टंट बोलतो सर नाही, मला असं वाटलं की नाही ते चांगलं नाही आहे. तर ह्या गोष्टी होतात, हे मनसेमध्ये पण होतं. त्या गोष्टी ज्या आहेत सामान्य माणसाचे राजसाहेबांना आवडू शकतात, पण हे मध्ये जे असतात ना, ते लोक पोहोचून देत नाहीत. हेच मला असं वाटतं, सगळेच नाही, काही लोक आहेत, सगळेच नाही, काही बोलतात ना, भरपूर चांगले पण असे लोक आहेत मनसेमध्ये, जे स्वतः त्यांना काही गोष्ट आवडली राजसाहेबांपर्यंत मांडतात एखाद्या विषयासाठी, त्याच पोटतिडकीने. कारण त्यांना देखील तेवढंच आजपर्यंत पक्षामध्ये टिकून आहेत ते सगळे जे आहेत जुने सगळे, पण ज्यांना फक्त मनसेमध्ये एक बोलतात ना, मला पद घ्यायचं आहे, मला वर जायचं आहे, हे अशा गोष्टी करतात, त्यांच्याकडे खरंच त्यांच्यावर राजसाहेबांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे आता सातत्याने. आणि बाकी व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही प्रयत्न करा, जर का तुमच्या नशिबात असेल तर राजसाहेबांबरोबर नक्कीच भेट होईल. पण मित्रांनो, ज्या बोलून मी सांगितल्या गोष्टी, किंवा राजसाहेब कधी दौऱ्यावर येतात, कुठल्या ठिकाणी येतात, आज जर का भेटायचं असेल त्यांना, तर कुठल्या तरी शाखाध्यक्ष पदाधिकारी यांनाच आपल्याला गोड बोलावं लागतं आणि त्यांची भेट घ्यावी लागते, एक फोटो घ्यावा लागतो. पण तुमचं जर का चांगले विषय राजसाहेबांवर पोचवायचे असेल, त्यासाठी मनसेने काहीतरी करावं, एवढंच मला वाटतं. कारण भरपूर मेल मेसेजेस करून पण त्याचे रिप्लाय मिळत नाही. आज आपण बोलतो रुपाली चाकणकर, त्यांना महिला आयोगाने भरपूर महिला आयोग अशाच फायली पडल्या, तसंच राजसाहेबांच्या पर्यंत ह्या गोष्टी पडलेल्याच आहे, असं मला कधी कधी असं वाटतं. त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात का नाही घेत, काय गोष्टी आहेत मला माहीत नाही, पण भरपूर लोकांच्या कंप्लेंट आहे की नाही आम्हाला उत्तर आलं, असे आहेत. तर मला असं वाटतं त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आता काय बोलू सगळ्या गोष्टी मित्रांनो, बोलताना पण मला कसं तरी वाटतं की यार हे बोललं पाहिजे की नाही. कारण मनसेची आजपर्यंत बाजू मांडत आलो आहे, पण
राज ठाकरे किती करणार किंवा अमित साहेब किती करणार, ह्या दोघांची मेहनत भरपूर आहे, पण त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांनी काही मोजकी जे आहेत ते काही भरपूर चांगले आहेत, काही जे असे आहेत ना होतात त्याच्यामुळे बाकीच्यांचं नाव खराब होतं आहे. तर हे मला असं वाटतं मित्रांनो कुठेतरी मनसेस होत आहे, ते झालं नाही पाहिजे आणि त्यासाठी राजसाहेबांनी त्याची दखल घेतली पाहिजे. मनसैनिकांना भेटण्याची एक तुम्ही वेळ ठरवा, एवढंच मला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.